आमदार प्रकाश आबिटकर यांच्या रूपानं राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली। आबिटकरांच्या मंत्रिपदामुळे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्यामुळे धामणी मध्यम प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आलंय। लवकरच धामणी खोऱ्यातील नागरिकांची अपेक्षापूर्ती होईल अशी आशा आहे। दीर्घकाळ रखडलेला धामणी मध्यम प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे। गेल्या 2 वर्षात या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली। विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या घळभरणीचा कार्यक्रम झाला। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाच्या पाणी पूजनाला येण्याचं तसंच आबिटकरांना निवडून दिल्यास मंत्री करण्याचं वचन दिलं होतं। माजी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद दिलं, शिवाय धामणी प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे। सध्या या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर धामणी खोऱ्यातील 24 वर्षांचा पाण्यासाठीचा वनवास संपणार आहे। त्यातून हजारो एकर शेती ओलिताखाली येणार आहे। धामणी खोरं, गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा तालुक्याचा परिसर पर्यटनदृष्ट्या संपन्न आहे। धामणी प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यावर पर्यटकांचा ओघ वाढेल आणि आर्थिक सुबत्ता येईल। प्रकाश आबिटकर आणि चंद्रदीप नरके हे दोन्हीही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाल्यानं धामणी प्रकल्पाच्या कामाला गती आली असून लवकरच प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा आहे।